कोपर खैरने के पूर्व नगर सेवक रविंद्र मात्रे ने मंगलवार को सेक्टर 7 में कोपर खैरने वाशी लिंक रोड पर अनिश्चितकाल के लिए अनशन शुरू किया। इस अवसर पर शिवसेना उप जिला प्रमुख रविंद्र मात्रे ने कहा कि पालिका को अनेक बार पत्र लिखे, उसके बावजूद जब अधिकारियों ने नहीं सुना तो हम पिछले महीने ही अनशन पर बैठे थे। उस वक्त अधिकारियों ने हमें वादा किया था कि वे हमारी मांगों को मानेंगे और सकारात्मक कदम उठाएंगे, लेकिन अब तक उनकी तरफ से कोई काम नहीं किया गया है, इसलिए मुझे फिर से यहाँ बैठना पड़ रहा है। आज आंदोलन पर मैं नहीं बल्कि जनता बैठी है और मैं उनके साथ बैठा हूँ। उन्होंने कहा कि वाशी में रोड पार करने के लिए फुटओवर ब्रिज बना दिया गया है, लेकिन कोपर खैरने सेक्टर 15 और 7 को जोड़ने के लिए लंबे समय से फुटओवर ब्रिज की मांग की जा रही है, लेकिन अब तक उसकी तरफ कोई ध्यान नहीं दिया गया है। यहाँ पर कई बार दुर्घटनाएं हो चुकी हैं, उसके बावजूद सड़क पार करने का कोई इंतजाम नहीं किया गया है। उन्होंने कहा कि यहाँ पर बड़े पैमाने पर फेरी वाले सड़क के किनारे व्यवसाय करते हैं। पहले से ही यहाँ की सड़कें छोटी हैं। अवैध फेरी वालों और अवैध पार्किंग के कारण सड़कों पर आने जाने के लिए रास्ता बहुत कम बचता है। कोपर खैरने सेक्टर 7 नाके से लेकर स्टेशन तक स्थिति एक जैसी है। पालिका कभी कभी कार्रवाई का दिखावा करती है, लेकिन बाद में फिर स्थिति पहले जैसी हो जाती है। उन्होंने कहा कि एक तरफ स्वच्छ भारत अभियान के तहत सरकार जगह जगह वॉशरूम बनाने के लिए करोड़ों रुपए खर्च कर रही है, तो वहीं दूसरी तरफ कोपर खैरने विभाग की तरफ से डीमार्ट के पास मौजूद पहले से शौचालय को हटा दिया गया है, उसे जल्द वापस लगाना चाहिए। अब अगर पालिका ने हमारी मांगें नहीं मानी तो शिवसेना जिला प्रमुख रविंद्र मात्रे और संपर्क प्रमुख एम के मड़वी के नेतृत्व में कोपर खैरने विभाग कार्यालय पर जोरदार मोर्चा निकालेंगे। जनतेच्या विषयावरती मी उपोषण झालो, कोपर खैरण्याच्या विषयाचे बसलेलं जनतेच्या विषय जनतेची साखळी उपोषणासाठी जनता माझ्या बरोबर बसते आणि मी त्यांच्यासाठी बसलेलो। माझा एक उद्देश आहे की इथले आपण बसलो सेक्टर 7च्या नाक्यावर आणि 15व्या नाक्याच्या समोर, तर इथे स्कायवॉक हवा। मुद्दा का फर्स्ट क्रमांक स्कायवॉक ना आपल्याला माहित असेल, इथे बघा फेरीवाले रोज रातभर फेरीवाले बसलेले असतात। त्यांच्या फेरीवालेला त्यांना लायसन्स द्या आणि त्यांना हॉकर झोन मध्ये बसवा। हा एक विषय खंडनाअंतर्गत म्हणजे असोसिएशन मध्ये जे काम आहे खंडनाअंतर्गत, त्यात कुठले पाणी, सिवरेज, गटर आणि मीटर पाण्याची कामं ही कामं झाली पाहिजे। 10 वर्ष हे लोक थांबतात, 10 वर्ष कोणालाही थांबवलं, पहिले कामं होत नव्हती, आताच का होतात? कारण काय त्याचं आता होणारे आम्ही फाईल बनवले, हे बनवा, रस्ते सुद्धा खड्डे पडलेले आहेत, ते सुद्धा बनवा। त्याचबरोबर इथे माता बाजूला नाही, इथे प्रेग्नेंट महिलांना ऐरोली किंवा वाशीला जायला लागतो। इथल्या महिलांना 10 वर्ष ते बंद आहे, चालू झालेलं आहे, काम पूर्ण झालेलं आहे, पण काम पूर्ण होताना चालू का करत नाही? कोणासाठी थांबल्यात ते? लवकरच चालू व्हावा ही आमची विनंती आहे, म्हणून या उपोषणाचा उद्देश आहे। त्याचबरोबर इथे डीमार्ट आहे, डीमार्ट मध्ये शौचालय होतं, डायरेक्टली कोणाची हरकत नाही घेतली ना काय नाही घेतली जनतेची, तो शौचालय काढण्यात आला। माझं ते म्हणे चोरी गेला, माझा आरोप आहे तो चोरी गेलेला आहे, तो परत तिथे लावावा ही माझे मी त्याचा अर्ज दिलेला आहे वॉर्ड ऑफिसरांना। उपायुक्त ज्यांच्या आदेशाने जो काढला, उपायुक्त परिमल 2चे, त्यांना अर्ज दिलेला आहे की बाबा तुम्ही शौचालय तिथे लावा परत। जनतेचा विषय आणि जनतेच्या विषयाने मी लढणार। रविंद्र बाबाजी मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवळ अनेक वर्ष त्यांच्या हे काम करतो। त्यांची कामाची पद्धत आम्हाला चांगली आवडते, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे असतो। आणि जवळजवळ त्यांनी 11 महिने ह्या कामाचा पाठपुरावा करून सगळं ते काम होत नसते। तुम्हाला पक्ष फोडायला पैसे भेटतात, हे काम होण्यासाठी इथे पैसे नसले तर सांगा, आम्ही कुठेतरी पैसे मागतो, भीक मागतो आणि तुम्हाला हे काम करून घेतो। तुमच्या जर पक्ष फोडायला तुम्हाला पैसे भेटतात, जनतेची कामं होत नाहीत, जसले होते आम्हाला सांगा, आम्हाला तसं। आज कमीत कमी 11 काम आहेत, 11 कामातलं एकही काम नाही झालेलं। मग आम्ही हे संतापून बोलतोय आणि ते
सगळे साहेब आम्हाला ओळखतात, हा माणूस खवचट बोलतो म्हणून. जर त्याची जर तुम्हाला जर खवचटपणे जर लाज नसेल, तुमचे कातडी गेंड्यासारखी झाली म्हणायचं. कळवू इच्छितो की आमचे उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक रवींद्र बाबासाहेब म्हात्रे हे गेले 5-6 महिने आंदोलन करत आहेत. आम्ही जे आंदोलन करत आहोत ते आम्ही जनतेसाठी करत आहोत, आमच्या वैयक्तिक हितासाठी आंदोलन करत नाही. तरी आमच्या मागण्या हे आमचं हँडबिल दाखवण्यात यावं. ह्या आमच्या मागण्या असून हा जो ए ब्रिजचा जो आमची मागणी आहे हे प्रामुख्याने महत्वाची, अतिशय महत्वाची आहे. कारण तिकडे काही शाळा आहेत, तिकडे काही शाळा आहेत, स्कूल आहेत, कॉलेज आहेत, बाजार आहेत, मार्केट आहे, इकडे मार्केट आहे, तिकडे मार्केट आहे. वयोवृद्ध लोकांना जाण्या येण्यासाठी, तसेच शाळेतील मुलांना जाण्या येण्यासाठी, पदचारी जे लोक आहेत आपले रहिवासी त्यांना जाण्या येण्यासाठी अपघात भरपूर असे इथे अपघात होतात. त्यासाठी आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की 5, 6, 7च्या आणि 15, 16, 15, 17च्या इथे वेब्रिज पदचारी पूल व्हावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. तरी ही मागणी न केल्यास आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्फत आमचे उपजिल्हा प्रमुख रवींद्र बाबाजी म्हात्रे साहेब, तसेच आमचे सर्व शिवसैनिक, विभाग प्रमुख, शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून जर आम्हाला यांनी प्रतिसाद दिला नाही तर मोठे ते मोठे तीव्र आंदोलन आम्ही इथे करणार आहोत. हा आम्ही नगरपालिका प्रशासन यांना इशारा देत आहोत. तसेच आम्ही आमचे उपजिल्हा प्रमुख, माझे नाव मारुती सकपाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख, आम्ही म्हात्रे साहेबांच्या पाठीशी आहोत आणि पूर्ण त्यांच्या पाठीशी उभे राहू असे आपणास आम्ही माहिती देतो.